लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूरता आणि लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. लोकांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच आपल्या वैभवाचा उपयोग त्यांनी समाज कल्याणासाठी केला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खांदा कॉलनी येथे अमृतमयी कीर्तन महोत्सवात केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात संतांच्या वाणीच्या गोडव्याने अर्थात अमृतमयी कीर्तन महोत्सव 2025 ने झाली असून त्यानिमित्त आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहरे, प्रल्हाद केणी, संजय भगत, अनंतबुवा महाराज पाटील, निलेश महाराज तसेच आदरणीय गुरुतुल्य कीर्तनकार महाराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती. या सर्व जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आज ज्यांचा अमृत महोत्सवी जे वर्ष सुरू होणार आहे किंवा ज्यांच्या जे 75 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होणार आहे असे तुम्हा सर्वांचे लोकनेते आदरणीय रामशेठजी, खरं तर सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माझ्यापेक्षा नक्कीच अधिक माहिती असेल, परंतु अशी फार कमी माणसं असतात की जी माणसं दुःखामध्ये सहभागी होत असतात. पैसा बऱ्याच जणांकडे असतो, पैसे बरेच जण वेगवेगळ्या मार्गातून कमवत असतात, परंतु मला मिळालेलं हे जे वैभव आहे, या वैभवाचा मी खरा वाटेकरी नाही, तर हे मला कोणासाठी तरी कोणाचं तरी दुःख दूर करण्यासाठी हे माझ्याकडे येत आहे असा विचार करणारी या भागामध्ये फार कमी मंडळी आहे किंवा कमी जण आहेत. आणि मला माझ्या आठवणीमध्ये मी पाहिलेलं तसं दानशूर व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते व्यासपीठावरती बसलेले रामशेठ ठाकूर आहे असं मला अभिमानाने सांगावं. आणि अभिमान यासाठी वाटतो की अशा थोर व्यक्तींचा सहवास आणि या सहवासातून सुद्धा आपल्याला बरंच काहीतरी शिकता येत असतं. हे 75 वर्ष म्हणजे रामशेठ ठाकूर साहेबांचं परवा 2 तारखेला वाढदिवस आहे आणि तो 2 जून यंदा ते 74 वर्ष पूर्ण करणार आहे, 75 वर्षात सुरुवात करणार. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना ज्यांचा परिस्पर्श झालाय त्या परिस्पर्शाने आपलं सोनं झालंय. अशा आपल्या देवतुल्य रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस हा रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाला साजेसा झाला पाहिजे, म्हणून याची सुरुवात संत महंतांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कीर्तनाने व्हावी असा आम्ही सर्वांनी विचार केला. म्हणून आजचा आज हरिपाठ आहे, उद्या आहे, परवा आहे, कीर्तन आहे. आपल्या इथे ज्या सर्वांनी, ज्या सर्व संत महंतांनी, ज्या हरिभक्त पारायण मंडळी एवढे वर्ष हा नाम पांडुरंगाचा जप करत वारी राखली, हरिभक्त पारायण ज्यांनी सेवा दिली या वाङ्मयाला, त्या सर्वांचा इथे या व्यासपीठावर सत्कार व्हावा आणि असा हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आपण साजरा केला. हा पूर्ण वर्ष आमचे यंदा रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, कलात्मक कार्यक्रम होणार आहेत, क्रीडा होणार आहे, अनेक मोठमोठे सत्कार होणार आहेत आणि हा पूर्ण वर्ष आम्ही
असं कुठे झालं नाही असा हा दानशूर नेता ज्यांची आपण 75वी साजरी करतोय आणि ह्या सर्व पूर्ण